कवठेमहांकाळ पोलिसांच्या कारवाईत गोवा बनावटीची दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल. कोची येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आलेली आहे. यावेळी 2,18,000 रुपयांच्या दारूसह 5,68,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विश्वास बब्रुवान वसेकर वय वर्ष 38 राहणार टाकळी सिकंदर जिल्हा सोलापूर, आकाश लोंढे राहणार आढेगाव तालुका मोहोळ अशी आरोपीची नावे आहेत. पोलीस हवालदार नागेश मासाळ यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या मिरज पंढरपूर अशा महामार्गावरून गोवा बनावटीच्या अवैध दारूची वाहतूक होते आहे आणि त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज पंढरपूर आशिया महामार्गावर कोची येथे गुरुवारी सायंकाळी 5च्या दरम्यान सापळा लावला. यावेळी पिवळ्या रंगाचा कागद झाकलेली टाटा ACEMH 13DQ 5529 गाडी थांबवून त्याची चौकशी केली असता गाडीमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली आणि यावेळी गाडी चालक विश्वास वसेकर याने मित्र आकाश लोंढे याच्या मदतीने गोवा येथून दारू आणून मोहोळ येथे विक्रीस नेत असल्याची कबुली दिली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत करे, नागेश मासा, देवानंद बोबडे, सिद्धेश्वर कुंभार, शीतल जाधव, अवधूत लांडगे यांनी सहभाग घेतला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कवठेमहांकाळ.